गणपती बाप्पासाठी कुठले मोदक बनवावं सुचत नाही आहे. पूर्ण फॅमिलीसाठी मोदक बनवायचे, तेही कमी खर्चात. तर बनवा हे 1 किलो खव्याचे मोदक फक्त आणि फक्त 300 रुपयात. हे मोदक तुम्ही बाहेर विकत घ्यायला जाल तर 500 ते 600 रुपयाला मिळतात आणि तेही प्युअर खव्याचे मिळत नाही. आज आपण प्युअर खव्याचे एकदम सॉफ्ट मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत. हाय फ्रेंड्स, नमस्कार. अमृताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि हां, तुमच्याकडे जर खवा अजून स्वस्त असेल तर तुम्हाला अजून स्वस्त पडतील हे मोदक बनवायला. आमच्याकडे खवा 80 रुपये पाव आहे, त्यामुळे हे मोदक बनवायला मला 300 रुपये खर्च आलेला आहे. पण इतके टेस्टी लागतात की तुम्ही प्रत्येक गणपतीला हे मोदक नक्की बनवणार याची खात्री आहे मला. तर लगेच हे मोदक कसे बनवायचे हे आपण पाहूयात. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी ज्या अजून मोदकाच्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार. तर लगेच हे खव्याचे मोदक कसे बनवायचे हे आपण पाहूया. तर खव्याचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला खवा लागणार आहे. 1 किलो मोदकसाठी मी 1.5 किलो खवा घेतलेला आहे. खवा आपल्याला असा फोडून घ्यायचा आहे, मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे थोडासा. जास्त मोठे मोठे गोळे असतील तर मग खवा वितळायला खूप वेळ जातो, त्यामुळे शक्य असेल तर असा खवा फोडून घ्यायचा आहे. लगेच आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि खवा आता वितळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम जास्त हाय करायची नाही, लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला अंदाज येण्यासाठी कपाने मेजरमेंट सांगते. कपाने हा 3 ते 4 कप खवा आहे आणि 240 ml चा कप आहे हा. खवा आता आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. थोडीशी याला उष्णता लागली की लगेच खवा वितळायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकाल. खवा छान वितळलेला आहे, तुम्ही पाहू शकाल. खवा आपल्याला जास्त वेळ परतवून घ्यायचा नाही आहे, नाहीतर मग मोदक कडक होतात. यातला थोडासा कच्चापणा गेला पाहिजे आणि जो कच्चा वास असतो ना तो गेला पाहिजे, इतपतच खवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी 3-4 मिनिट फक्त, जास्त वेळ खवा भाजायचा नाही आहे, नाहीतर मग मोदक हार्ड होतात, परत सांगते. आणि खवा असा कंटिन्युअसली हलवायचा आहे, कढई रिकामी सोडून जायचं नाही, नाहीतर मग हा खवा खाली लागू शकतो, कडक होऊ शकतो. खवा मी 3-4 मिनिट व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि याचा नॉर्मल कलर चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकाल. जास्त याचा कलर आपल्याला चेंज करून घ्यायच्या भानगडीत पडायचं नाही आहे. खवा फक्त 3-4 मिनिट आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हलकासा कलर चेंज झाला की लगेच आता आपल्याला साखर घालायची आहे. तर 750 ग्रॅम खव्यासाठी आपल्याला 300 ग्रॅम साखर घालायची आहे. कपाने म्हणतात तर 3 ते 4 कप खव्यासाठी आपल्याला 1 कप आणि थोडीशी 2 चमचे वरती साखर घालायची आहे. आता आपल्याला साखर यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. साखर ॲड केल्यामुळे हे परत थोडंसं पातळ होईल आता आणि त्यानंतर पुन्हा घट्ट होईल. तुम्ही पाहू शकाल साखरेला असं पाणी सुटलेलं आहे. आता हे मिश्रण जोवर कोरडं होत नाही आणि कढई सोडत नाही तोवर आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. परफेक्ट मिश्रण कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगेलच नंतर. आता आपण हे कोरडं करून घेऊयात. तुम्ही पाहू शकाल मगाशीपेक्षा हे थोडंसं कोरडं झालेलं आहे आणि साखर ॲड केल्यामुळे याचा कलरही चेंज झालेला आहे, थोडासा सोनेरी कलर आलेला आहे याला. तर लगेच आपल्याला फ्लेवरसाठी यात थोडीशी इलायची पावडर घालायची आहे, त्यामुळे खूप छान चव येते मोदकाला. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही मोदक बनवण्याऐवजी पेढे देखील बनवू शकता. याला तुम्ही कंदी मोदक किंवा कंदी पेढे असं देखील म्हणू शकता, कारण कंदी पेढ्याची प्रोसेस देखील हीच आहे, सेम टू सेम. खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात हे मोदक. खरंच तुम्ही एकदा बनवा, परत परत बनवाल. तुम्ही पाहू शकाल मगाशीपेक्षा छान घट्ट झालेलं आहे हे मिश्रण. आपल्याला यापेक्षा जास्त घट्ट मिश्रण बनवायचं नाही आहे, नाहीतर मग मोदक कडक होतात. आता यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे, ते एका वाटीत घ्यायचं आहे, थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा बनतो का हे चेक करायचं आहे. तुम्ही पाहू शकाल याचा एक गोळा तयार होतोय आणि हातालाही चिटकत नाही आहे, म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट आहे. यापेक्षा जास्त कडक करून घ्यायचं नाही, नाहीतर मग मोदक कडक होतात. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका ताटात ओतून घ्यायचं आहे. मिश्रण मी एका ताटात ओतून घेतलेलं आहे आणि बिलकुल कढईला चिटकलेलं नाही आहे हे मिश्रण, तुम्ही पाहू शकाल. आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे लवकर थंड होईल. कलर किती सुरेख आला याला, तुम्ही पाहू शकाल. यात आपण थंड करून घेऊयात.
मिश्रण आपलं थंड झालेलं आहे, तर याला थोडंसं असं आता मिक्स करून घेऊयात, थोडंसं मऊ करून घेऊयात। खूप छान आपलं मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे, खूप छान रसरशीत आणि खूप छान दाणेदार। लगेच आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात। तर मोदकाच्या साच्याला आता आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण चिटकणार नाही आणि मोदक निघायला सोपं जाईल। तुमच्याकडे जो मोल्ड असेल तुम्ही त्या मोल्डने हे मोदक बनवून घेऊ शकता। माझ्याकडे मोठा मोल्ड आहे, त्यामुळे मी मोठ्या मोल्डने हे मोदक बनवून घेते। मोदकही जास्त आहेत 1 किलो, त्यामुळे आपल्याला आता या मोल्डमध्ये असं दाबून दाबून मिश्रण भरून घ्यायचं आहे। मिश्रण दाबून भरल्यामुळे मोदकाला कळ्या छान पडतात। आणि आता मोल्ड ओपन करून मोदक काढून घ्यायचा आहे। वाव, तर तुम्ही पाहू शकाल किती छान मोदक तयार झालेला आहे। तर कलर तर खूपच सुरेख आलेला आहे, एकदम कंदी पेढ्यासारखा। हा मोदक मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। अजून एक बनवून दाखवते तुम्हाला। आता परत याला साच्याला तूप लावायची गरज नाही, डायरेक्ट मिश्रण भरून घ्यायचं आहे। आता समजा बाय चान्स घाई गडबडीत तुमच्याकडून मोदकाचं मिश्रण थोडंसं कडक झालं तर काय करायचं, मिश्रण मिक्सरमध्ये घालायचं, त्यात थोडंसं दूध घालायचं आणि ते मिक्सरला फिरून घ्यायचं। त्यामुळे मिश्रण थोडंसं मऊ ओलसर होतं आणि मोदक छान वळतात। तुम्ही पाहू शकाल आपला दुसराही मोदक किती छान प्रकारे तयार झालेला आहे। तर आता राहिलेले मोदक देखील मी अशाच प्रकारे बनवून घेते। तर सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत आणि मोदक किती छान प्रकारे तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकाल किती सुरेख कळ्या पडलेल्या आहे, याला कलरही खूप छान सुरेख आलेला आहे। आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे हार्ड वगैरे होतात, तर नाही, तुम्ही पाहू शकाल किती सॉफ्ट झालेले आहे मोदक। तर लगेच याचा भुगा होतोय, खूप म्हणजे खूप मस्त लागतात हे मोदक खायला आणि अगदी झटपट तयार होतात। खवा वितळल्याच्या नंतर अगदी जेमतेम 7 ते 8 मिनिटात हे मिश्रण तयार होतं। बनवायलाही किती सोपं आहे, तुम्ही पाहिलंच आहे। तर नक्की बनवा, गणपती बाप्पासोबत सगळ्यांनाच हे मोदक खूप म्हणजे खूप आवडतील, खूप मस्त लागतात आणि खूप कमी साहित्यात तयार होतात, कमी खर्चात तयार होतात। मला खात्री आहे तुम्ही हे घरी बनवलेले प्युअर खव्याचे मोदक एकदा खाल तर बाहेरून कधीच मोदक विकत आणणार नाही। तसेच तुम्ही या मिश्रणापासून असे कंदी पेढे देखील बनवू शकता। मी मिश्रण थोडंसं मऊ करून घेतलं आणि त्यानंतर त्याचे असे पेढे बनवले होते। पेढेही खूप छान होतात, तर नक्की बनवा, नक्की आवडतील तुम्हाला हे मोदक। आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। बाय बाय।